नरेंद्र दराडे यांचा पराभव झालेला आहे। गोकुळ गीते हे विजय झाले, कसं बघतात या विजयाकडे? नाही, गोकुळ गीते नक्की विजयी झालेले आहेत। आमचे महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी पराभवाला सामोरे गेलेले आहेत, पण याची आम्ही कारणं शोधू। कोणामुळे हे झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे याची कारणं शोधत त्याचं पूर्ण ॲनालिसिस आम्ही करू आणि जो काय अहवाल तयार होईल तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनींना तो आम्ही अहवाल देऊ। मात्र महायुतीचे कुठल्या तरी नेत्यांवरती खापर फोडण्यात आलेलं आहे, पाहिलं त्यांचा विश्वासघात केला आहे शिवसेनेचा, असं देखील दराडे म्हणतात। नाही, दराडे साहेबांच्या भावना मी समजू शकतो, परंतु आत्ताच एका तासामध्ये या इथून विधानभवनाच्या परिसरातनं ॲनालिसिस करणं हे काय मला योग्य वाटत नाही। थोडा वेळ आम्हाला दिला गेला पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही खरोखरच आत्मचिंतन करू, कशामुळं हा पराभव झाला याची चिकित्सा करू आणि मग तो अहवाल 3 नेत्यांकडे सादर करू। गोळाबेरीज कुठं कमी पडली का? ठाकरे गटाने देखील मतदान केलं आहे गोकुळ गीतेला। नाही, गोळाबेरीज कमी पडली म्हणूनच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे। त्यात कशामुळं झालं, काय झालं ते शोधून काढू। नक्कीच पाहिलं तर आता जे विजय उमेदवार आहेत गोकुळ गीते, ते आता शिंदेंना भेटण्यासाठी हेलिकॉप्टर येणार अशी माहिती पुढे येते। नाही, मला याची काहीच माहिती नाही, मी तुमच्यासोबतच आहे, त्याच्यामुळे मला माहिती मिळाली की नक्की आपल्याला ही माहिती देईन। राऊतांचं म्हणणं आहे संजय राऊतांचं कुठं पैशाचा पाऊस पुन्हा या ठिकाणी पडलेला आहे। नाही, आता मला असं वाटतं की ह्याचे सगळी कारणमीमांसा आहे ती आम्हाला करायला थोडा वेळ लागेल। ती कारणमीमांसा होऊ दे, मग ती कारणं आम्हाला सापडली की आम्ही तुम्हाला सांगू ना। पावसाळी अधिवेशन आहे, मोठे मोठे विषय हाती घेणार ते। चहा पाण्यावरती विरोधकांनी बहिष्कार टाकल्यात, शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, इतर गोष्टीसाठी। नाही, विरोधकांनी बहिष्कार टाकणं ही आता एक प्रथा बनलेली आहे, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही। त्यांनी त्या बैठकीला येऊन, त्या सभागृहामध्ये येऊन आपले विषय मांडले पाहिजेत। आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, महाराष्ट्रातील जनतेला काही आम्ही कमी पडू देणार नाही, हा आमचा अजेंडा आहे। कामं होत नाही म्हणून ओमराजे निंबाळकर आता शिंदे गटात आलेले आहेत, त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन तोडाफोडा असं सुरू केलेलं ठाकरे गटात। नाही, त्यांच्या त्या शब्दप्रयोगाला मला असं वाटतं की किती कोण जुमानतं हे मला माहीत नाही। आणि ओमराजेंनी जे सांगितलं की विकास कामं झाली पाहिजेत, विकास कामं होत असताना राजकीय ताकद ही मिळाली पाहिजे आणि विकास कामातनंच स्वतःचं पॉलिटिकल करिअर घडत असतं, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि म्हणून जेव्हा तुमच्याजवळ असतो तेव्हा चांगलं आणि तुमच्याकडनं बाजूला गेल्यानंतर वाईट, हे धोरण काही लोकांनी बदललं पाहिजे। संजय दिना पाटलींची मुलगी असेल, आष्टीकर असेल, यांच्या सर्व जे मुलं आहेत, मुली आहेत, ते आता ठाकरे गटातच आहेत। नाही, मला त्याच्याशी मला काही माहीत नाही, मी त्याची म्हणजे माहिती घेतो आणि मग सांगतो। नक्की संजय दिना पाटलांशी चर्चा काय? नाही, संजय दिना पाटील हे UBTमध्ये जरी असले तरी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यामुळे संजय दिना पाटलांसारखा एक शिवसैनिक आज खासदार म्हणून आमच्याकडे येतो याच्याबद्दल नक्कीच आनंद मला आहे आणि मित्र म्हणून देखील आनंद आहे। शेवटचं प्रश्न, पावसाळी अधिवेशनमध्ये जनतेची कामं होतील का? पुन्हा विरोध दिसून येणार? नाही, अधिवेशनात देखील होतील आणि अधिवेशनाच्या नंतर देखील होतील। उदय सामंतजी, पाहायला गेलं तर आता जनतेची कामं हे अधिवेशनात होणार म्हणून सांगितलं आहे। तर दुसरीकडे नरेंद्र दराडेंचा याचा पराभव कशाप्रकारे झाला आहे हे सर्व आता याचा अभ्यास देखील केला जाणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता नरेंद्र दराडे यांची समजूत कशी काढणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। कॅमेरामॅन अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।